दोष फळाती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुम्ही पापा भिता तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुका म्हणे सेवा तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले प्रस्तुत प्राप्त भजंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील 313व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरण चालू आहे 2 चरण पार पडलेली जगद्गुरु तुकोबाय म्हणतात दोष पळती कीर्तन पहिला अभंगाचं चरण ते हे तुझं कीर्तन केल्यावर दोष पळून जातात मग असं हे कोणी सांगितलं आम्हाला पर्यायानं तर देवा म्हणजे त्यानंच सांगितलं ना ग्रंथामध्ये भागवतामध्ये इतर ग्रंथामध्ये जे काही नामाचं नामसंकीर्तनाचं महत्व जे सांगितलं ना कोणी भगवंतानं भागवतामध्ये बघा ना कृष्ण प्राप्ती करम यश सर्व पाप प्रणाशन प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं हे सूत महाराजांनी नमस्कार आणि शोकाचार्य सांगतात नाम संकीर्तन यश सर्व पाप हो प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं हे शोकाचार्य म्हणले आणि सूत महाराज भागवत महात्म्याच्या शेवटी सूत महाराज म्हणले कृष्ण प्राप्ती करम यश हा कृष्ण प्राप्ती करम यश नाही त्याच्या पुढे त्याच्या शेवटच्या श्लोकात हा म्हणजे सूत महाराज म्हणजे हे सगळे जे काही गुण बरं भागवतामध्ये 11व्या स्कंदात उद्धवाला भगवंतानं सांगितलं बरं त्याच्या अगोदर मूळ आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता असं कोणी विचारलं तर त्याला उत्तरच एक द्यावं लागेल तुम्हाला आद्यग्रंथ हिंदूंचा आद्यग्रंथ बरं धर्मग्रंथ आद्यग्रंथ हिंदू लोकांचा वेद आहे पहिला ग्रंथ आपला सगळ्याच्या अगोदर काही नव्हतं ते वेद आणि मग वेदामध्ये त्यानं सांगितलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नामसंकीर्तनानं दोष जातात म्हणजे पापे जातात असा असताना तसा काही अनुभव आम्हाला आला नाही मग हे का करू आदरी मग तू कशाला सांगितलं आम्हाला असं म्हणायचे तू कोणाला देवाला काय पांडुरंगाला का असं हे कशाला सांगितलं तू खोटे वचन आपुले लबाड बोलतो की काय तू असं म्हणाले महाराज कोणला त्या पांडुरंगाला आता तिसरं चरण आहे तुम्ही पापा भीता तुम्ही पापा मग आम्हा उपजावया आता तुम्ही पापाला भेटत म्हणजे आम्हाला त्याचा घोर वाटणार चिंता म्हणजे घोर गावढा भाषेत घोर म्हणतो घोर काय घोर लागला म्हणतो
नसलेला घोर लागला मागं लागतंय घोर माणसाला कशाला घोर असते तर की होय नाही. आता सध्या पाऊस पडायचा घोरच लागला. तुम्ही शेतकरी मी काही शेतकरी नाही तरी पण पडा वाटायला रोजच वाटायचं. तुम्हाला आवाळाला गेली पडा वाटायला खूप तळ काही गरज नाही. लोक म्हणते तुम्हाला काय तसं नसतंय. सगळी दुनिया आहे तर पाऊस आहे, पाऊस आहे तर दुनिया आहे. पाऊस नाही पडल्यावर काय दुनिया हरियाण होऊन जातील लोक. पाऊसच पाहिजे. पर्जन्य असल्याशिवाय जीव भूत मात्र जगू शकत नाही. आता आपला थोडा विचार हो, बरेच जीव जंतू पावसावर जगणार आहे. आता बघा ना, पाऊस पडला की लाखो करोडो अब्जावधी किडे कीटक तयार होतात. ते कीटक मग ती इतर पक्षी बेंडकोळ्या काही त्याला ते बरोबर त्याचा चारा आहे. कोणाचा ते देव बरोबर निर्माण करते आणि ते रात्रच निर्माण होतात. ते बेंडकोळ्याची मौज मजा होते, खातात बिचारे. आता त्याचा चाराच आहे बरं ते ईश्वरनं त्यांना दिले. हे सगळं कुठून उत्पन्न होत आहे? पर्जन्य पावसात. म्हणजे पाऊस नाही तर नाही, अन्नच होत नाही तयार. अन्न तयार व्हायला काय पाहिजे? पाऊस पाहिजे. मग तुम्ही म्हणलं हिरीचे पाणी बारवाचे पाणी तुम्ही कुठं आपल्याला द्यायला कुठं काय करायला ती कवर पुरणार आहे? वरलं दूध कवर पुरते, माईचं दूध पाहिजे. त्याला वाढतही नाही ते. म्हणजे ते घोरही नाही पावसाचा चिंता. तशी चिंता तुकोबारायांना पापाची लागली ना. कशाची चिंता लागली? हेच बुवा पापाला घ्यायला म्हणल्या. कोणता? देव. आता त्याचं नाव घेतल्यावर नामसंकीर्तन केल्यावर पापच जाते. बरोबर आहे की नाही? मग असा असताना तेच पापाला भीत आहे. तुम्ही पापा भीता, आम्हा उपजावा या चिंता. त्याच्या पुढच्या चरणात त्याचं उत्तर आहे. पण तुम्ही पापाला घ्यायला म्हणजे देवा तुकाराम मला देवाला बोलावले. आणि खरंच देव पापाला भीतो का? देवाचे 2-3 रूप आहेत बरं. 2-3 रूप आहेत देवाचे. निर्गुण निराकार शुद्ध, सगुण निराकार 2 झाले, सगुण साकार 3. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये शुद्ध स्वरूपात त्याला पाप पुण्याची कल्पनाही नाही. पापही नाही, पुण्यही नाही, अजिबात नाही. त्याला काय लागत. निर्मळ आहे, पवित्र आहे. कशाचंच पाप पुण्य त्याला कोणताच लवलेश लागत नाही. आणि कसल्या प्रकारची उपाधी नाही. त्याचंच नाव आहे शुद्ध चैतन्य. ते म्हणजे ब्रह्मचैतन्य. कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य. असं जे ब्रह्मचैतन्य त्याला पाप पुण्याचं भेवही नाही. तर पापच नाही तर भेव काय वाटेल? आणि त्या स्वरूपात कुठं काही थोडा लवलेस दुसरा कशाचाच नाही. माया नावाचा पदार्थच त्याच्यात नाही. तर पाप कुठलं लागेल त्याला? पाप आणि पुण्य त्या कल्पना मायेतल्या आहेत. तिचे लेकर आहेत. कोणाचे? मायेपासून हे उत्पन्न झाले सगळे. बरं, हे सगळा प्रपंच किंवा संसार जे वाढला तर मायेपासून निर्माण झाला. जर आध्यात्मिक शास्त्राचा विचार केला तर पाप पुण्याला जन्म देणारी केवळ कोण आहे? अविद्या. अविद्या म्हणजे माया. बरं, माया, अविद्या, अज्ञान वगैरे वगैरे हे जे नाव आले का तर थोडे वेगळे एकच पदार्थ आहे पण वेगळ्या पद्धतीने नाव आलेले. बरं काय भाऊ माने काय गावाला गेलाय का? अविद्या हे इतर जे पदार्थ आहेत नाही हे सगळे पदार्थ एका अर्थवरती नाही. माया, अविद्या, अज्ञान असं जे म्हणले की नाही शास्त्रामध्ये, ते फक्त थोडा थोडा त्याच्यात बदल. का माया म्हणायचं, का अविद्या म्हणायचं, त्याच पदार्थाला वेगळे वेगळे नाव का दिले असं काही वाटेल कोणाला. जसं काय ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य, कुठं चैतन्य आणि जीव हे सगळे चैतन्य म्हणलं की एकच आहेत पण कार्यपरत्वे ना वेगळे. तसे माया, अविद्या, कल्पना, पाप, अज्ञान हे सगळे नाव एकाच पदार्थ आहेत, एकाच पदार्थाचे. मायेची उपाधी लागलेले ईश्वर चैतन्य. कोणतं चैतन्य? ईश्वरला मायेची उपाधी. बरं, तुम्ही माये संगीत गुढ आणि ज्ञान जाणीवेच्या आड असे नामदेवराय बांधले देवाला. एका अभंगामध्ये नामदेवराय देवाला बांधले. तरीच येईन पंढरीच दृष्टी देखील त्याला नामामय नाही. बरं, नामामय नसलं तरी अभंग नामदेवरायचं असं हे एवढं खरे.
ते नामदेव माऊलीला समाधी दिल्यावर ते त्यांच्या मुखातून निर्माण झाली. माऊलीला समाधी दिली कार्तिकीला. आता आषाढीला ठरलं होतं. नामदेवराय तसंच झालं. नामदेवरायच्या आषाढी वारी तर ठरलं हे काल झालेली आषाढी वारी. मला समाधी घ्या वाटे नामदेवराय म्हणले होते ना 80 वर्षी झाल्यावर 81व्या वर्षी मला आता समाधी घ्या वाटायची. ते म्हणजे थांब देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी पुरतही आंतरिक पुरतील आंतरिक कोड तुझे 15 दिवस थांब. किती दिवस? 15 दिवस. आणि बरोबर आहे हे आषाढ शुद्ध बरं काय एकादशी आणि आषाढ बद्दल किती दिवस थांबले होते? 15 दिवस. हो देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी. फक्त पक्ष म्हणजे 15 वाडा आहे पुरतील आंतरिक कोड तुझे. हे नामदेवरायचं 81व्या वर्षी बरं. पण हे तर काय नाही 22व्या वर्षी ज्ञानवारा मला समाधी घ्यायची. मग ते म्हणजे काय नाही कार्तिकी मास त्या महिन्यामध्ये उत्तर पक्षाची वारी तुमची पहिली वारी आमची. म्हणजे तुम्ही आमच्या कार्तिक वारीला या आम्ही तुमच्या वद्य कार्तिक वारीला येऊ आणि तुम्हाला समाधी देऊ त्रयोदशीला देऊ असं ठरलं. आणि ती समाधी दिली त्रयोदशीला. चतुर्दशी पार पडली अमावस्येला काला केला आणि देव म्हणून लागले नामदेवाला नामदेवा चला आता पंढरपूरला. ज्ञानदेवाला समाधी दिली. आता आपलं काम संपलं. 33 कोटी देव आपापल्या मार्गानं गेले. ऋषी मुनी आपापल्या मार्गानं गेले. मग नामदेवन पांडुरंग घ्यायचं गाव कोणतं आहे? पंढरपूर. चला पंढरपूर. मी येणार नाही. मी पंढरपूरला येणार नाही. ज्ञानोबा यासारखा महात्मा समाधी बसविला डोळ्याच्या आड केला. मला त्याला बघा वाटते कोणाला? हा आणि ते ज्ञानदेवाला बघा वाटते. तुम्ही म्हणाले पंढरपूरला तर येणार नाही. त्या मुखातून पसवली कोणाच्या? नामदेवराय. नामदेवराय म्हणले तरीच येईल पंढरीचं दृष्टी देखेन ज्ञानेश्वर. ज्ञानदेवा भेटी व्हावी ऐशी देवा सोय लागली. ऐशियांच्या कृपादाने तुम्हा संगती नासणे पंढरीचे जे का सुख जाणे तो एक भाविक. म्हणजे पंढरपुरातला जे आनंद आहे हे जाणणारा भाविक कोण आहे? ज्ञानदेव. आणि मग ज्ञानदेवाला जर मी बघितलं तर पंढरपूरला येईल नाही तर पंढरपूरला येणार नाही. आणून दाखवावं लागलं डबल. समाधी दिल्यावर माऊलीला कोणा दाखवावं लागलं. काय म्हणले त्या गरुडाला हे ऐकच नाही गेला मी येतच नाही म्हणले. मग ते सांगून आले बऱ्याच गोष्टी पांडुरंग पटवून. अरे ज्ञानदेव शरीरानं दृष्टीच्या आत गेला तरी स्वरूपानं आहेच की असं त्याचं ब्रह्मज्ञान ते सांगू लागला. कोणला? नामदेवराय म्हणजे त्या आम्हाला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगू लागला. नामा म्हणे देवा ब्रह्मज्ञान पोटी ठेवा. काय नामा म्हणे देवा तर ब्रह्मज्ञान पोटी ठेवा. तुमच्या पोटात राहूया म्हणले. आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाशी घेणं देणं नाही. का तुम्ही माये संगे गुढ आणि ज्ञान जाणीवेचे आड. ज्ञान जाणीव नेणीव हे दोन्ही पदार्थ आहेत. ते ज्ञान म्हणजे जाणीव त्याच्या आड आहे ज्ञान. आम्हाला ज्ञानाची गोष्टी तुम्ही सांगू नका. कोण म्हणाले? नामदेवराय महाराज. शेवट नामदेवराय नाहीच जमू दिलं देवाला. आणि नाहीच जमू दिल्यावर मग गरुडाला सांगितलं पुंडलिकाला घेऊन ये. आणि पुंडलिकाला घेऊन आणून ज्ञानदेवाला आणायला. ज्ञानदेवाला आणून ह्याला भेटव. पुन्हा डबल ज्ञानदेवाला यावं लागलं. याला भेटावं लागलं कोणाला? नामदेवाला. तरच नामदेवाचं समाधान झालं नाही तर समाधानच नाही. म्हणजे मला माहिती आहे की ईश्वर मायेच्या आड आहे. तुम्ही माये संगे गुढ तुम्ही माये संगे. मग माये संगे गुढ जे स्वरूप आहे ते की शुद्ध चैतन्य की शबल चैतन्य? शबल आहे ते. बरोबर आहे की नाही? शुद्ध चैतन्याला माया नावाचा पदार्थच कल्पित आहे. ते माहीतच नाही कुठे ते पदार्थ. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. मग असा असताना तिथं माया नावाचा पदार्थ माया नावाचा पदार्थ नाही तर पापही नाही पर्याय ना पुण्यही नाही. तिथं दोन्ही गोष्टी संपल्या. पण ज्यानं मायेची उपाधी स्वीकारली आहे लावून घेतली आहे कोणी? ईश्वरानं. तो त्याला लागली आहे असं गृहीत धरा. हा एवढंच आहे. माया ताब्यात आहे त्याच्या. माया म्हणतो करीत नाही त्याच्या पुढे. त्याचं ऐकूनच कामे करते. पण ती संघ आहे कोणाच्या? ईश्वर. मग ईश्वराच्या संघ माया म्हणल्यावर माया म्हणलं की पाप पुण्य दोन्ही आले. पापही आणि पुण्यही हे दोन्ही पदार्थ कल्पना कोणाच्या आहेत?
मायेच्या कल्पना आहेत. मग मायेच्या कल्पना असल्यामुळं त्या भगवंताजवळ आहेत. हे सगुण साकार ईश्वर नाही, सगुण निराकार. कोणता आहे? हो, ईश्वर खरा सगुण निराकार आहे. बरं, त्याच्यात गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सतोगुण, हे गुण आहेत त्याच्यात. पण रूपरहित स्थिती, या रूपरहित स्थितीचं नाव आहे ईश्वर. काय सगुण निराकार. याच्याहून तिसरं रूप आहे खाल्लं, सगुण साकार. म्हणजे गुणही आहेत आणि रूपही आहेत. हे विषय तुम्हाला आता नाही, जन विचार सगळा ऐकला त्याला कळतो, पण इतरांना जरा बोधळ वाटतं, जळ वाटतं. पण लक्षात यायला तुम्ही जरा थोडं अवघड आहे, अवघडच आहे. विनायक भाऊ, हे लक्षात ठेवा बरं काय बाळू. अरे सगुण साकार, सगुण म्हणजे गुण आहेत आणि पुन्हा आकारही आहेत. साकार आकारही आहे. आकार नाम शरीर. मग रामाला शरीर होतं की नाही, कृष्णाला, बरोबर आहे की नाही, महादेव, विष्णू, हे सगळे गणपती वगैरे हे सगळे देव सगुण. त्याचं रूप तुम्ही वक्रतुंड महाकाय अमुक हे वर्णन कोणाचं, माळ्याचं का कोणाचं? वक्रतुंड महाकाय आहे ना. एकदंताय विद्महे, दात आला की, मग तोंड असल्याशिवाय दात असते, त्याला तोंड आलं की नाही. एकदंताय विद्महे ते ब्रह्मातून आव तिथं तोंड ब्रह्मा असले. गणपतीचं वर्णन ब्रह्मस्वरूपातून केलेच ना. अथर्वशीर्ष गणेश, अथर्वशीर्ष. अभिषेक जर करायचा असेल गणपतीचा हेच म्हणावं लागते. गणपतीचा अभिषेक करायला म्हणलं का नाही, गणेश अथर्वशीर्ष. कोणी शिकतच नाही. तर लोक म्हणते शिकवित नाही, शिकवित नसतं हे माणूस, शिकवित नाहीत त्या शिकत नाहीत. अरे पाहिजे ना, शिष्याला बोध होण्यासाठी काय पाहिजे? गुरु श्रोत्रिय, आधी ब्रह्मनिष्ठ, आधी ब्रह्माचा अनुभव असला पाहिजे की नाही. पण ब्रह्माचा अनुभव सगळ्याला असतो, पण सांगण्यात येत नाही, शैली नसते सांगण्याची. त्यांना ते उद्धार करू शकत नाही दुसऱ्यांचा. आपला आपला उद्धार झालाय, ते मुक्त आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे, देव स्वरूप आहे. पण समोरच्या शिकवायचं म्हणलं की श्रोत्रियता म्हणजे चालकता, सांगण्याची हातवटी, ती महत्वाची. बरं, आणि ती असली पाहिजे सद्गुरूकडं. आणि मग ती असली तरच ते शिष्याला बोध होतो, नाही तर होत नाही बोध. हा, लक्षात आलं का? मग ब्रह्मनिष्ठता, श्रोत्रियता, आणि इतका असून दयाळूता, म्हणजे देण्याबद्दल दया असली पाहिजे. दिनावर दया करून त्याचा उद्धार व्हावा अशी काही कल्पना असली पाहिजे. म्हणजे याचा ज्ञात्याकडे ज्ञान देवानं दिलेलं असतं त्या ज्ञात्याला, तर ते लोकांना देण्यासाठीच. स्तनिकीर दूध गुड, स्तनिकीर दूध गुड, हा, स्तनाशी नाही गोड, हा, सर्व का सेवित याची चाड जो आनंदी मिळेल. पण जरी आनंद मिळेल ना, काय स्तनिकीर दूध गोड, ते स्तनाशीच नव्हे गोड. ठाणा दुधाने गायच्या, पण ते ठाणाला गोड आहे का? नाही. मग सरो का सेवित याचीचा, जे दूध पेते त्याची चाल सरो. मग ती धार काढणार असेल किंवा वासरू असेल, त्याची चाल सरे, पण आनंद मिळे. कसं असलं पाहिजे ते? हा, त्याला त्या वासराला गायचं प्रेम असलं पाहिजे, त्या लुटण्या मारायचं, बरोबर आहे की नाही. तसा आनंद श्रोता मिळाला म्हणून सुमन आणि शुद्ध होती. आनंद को अनन्य गती, बरी गोप्यही त्या प्रती चालविले सुखे. तसा श्रोता असला की त्याला सांगायला काय अडचण. याचा अर्थ गुरु कृपावंत थोर, हा, शिष्य प्रज्ञावंत, गुरुभक्त उदार, वा, वक्ता क्षमाशील, शास्त्रज्ञ सुरस, फार ईशे सुकृतीला आहे. हा, हे पुण्य पाहिजे. नाही, त्यात्रित होते. हे सगळ्या गोष्टी एकत्रित यायला काय लागतंय? पुण्य लागतंय. हे पुण्य काय. म्हणून गणेश अथर्वशीर्षामध्ये सुद्धा गणपतीचं प्रतीक धरून. प्रतीक कशा धरलं? गणपती वाकड्या सोंडचं, लहान डोळ्याचं, मोठ्या पोटाचं, आकार. त्याचं तोंड कसं म्हणले? वाकड, वाकड तोंड. काय सोंड अशी, महाकाय, पोट पोट मोठं. मग असं ते वर्णन गणेश अथर्वशीर्षात गणपतीचं केलंय. पण हे वर्णन गणपतीचं की परब्रह्माचं?
ब्रह्माजवळ नाही, त्याला गणेश अथर्वशीर्ष म्हणून. त्याच्या तोम ब्रह्मासले तू ब्रह्मरूप असं म्हणायचं. मग आता कोणतं तरी एक प्रतीक धरून त्या ब्रह्माची म्हणजे सिद्धी करावी लागते वाक्याला. तुम्हाला गणपती आवडत आहे का, तर गणपतीच्या मदतीने उपदेश करायचा. तुम्हाला महादेव आवडत आहे का, तर मग महादेवाचं प्रतीक धरूनच उपदेश. विष्णूची भक्ती जर असं आवडीची, आता आम्हाला नाही, आम्हाला कृष्ण आवडतो. कोण आणि कृष्ण रामन पांडुरंग नाव बघ वगैरे असते ते विष्णू हे एकाच नाव आहे का बघ. कृष्ण तरी राम तरी पांडुरंग, राम, कृष्ण, विष्णू एक का दोन? एकच की नाही. मग तुम्हाला कोणतं आवडतं ते आवडू. आम्हाला कृष्ण आवडतो. कोण आवडतो? कृष्ण. हा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू तुडता, कृष्ण माझे गुरु, उतरी पहिलं पाडू, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, आणि सोयरास जन तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, आणि वाटेन करावा परताल. हे आम्हाला आवडते. तुम्हाला कोणतं आवडते? म्हणजे आता तुमच्या पांडुरंगाची आम्ही निंदा करतो, याचा अर्थ त्या अर्थवादात्मक आहे. बरं, ती कशी आहे? अर्थवादात्मक आहे. अरे पांडुरंग म्हणजे कृष्ण आहे ना. तुमचा पांडुरंग पुन्हा झाला, आमचा कृष्ण तिथं आला. कुठं? पुंडलिकाच्या भावार्थान गोकुळाहुनी, हा, तिथून ते आला पंढरपूरला. लक्षात आलं? आता हे कोणतं तरी एक प्रतीक धरावं लागतं, आणि प्रतीक धरून परब्रह्माची सिद्धी करावी लागते. आता त्यातला अर्थ, हे अर्थवादात्मक बोलणे असो. चला, आपलं हे चाललंय की मग आता सगुण साकार प्रतीक अर्थ ध्यान, आणि सगुण साकार परमात्मा आहे ना. गणपतीचं रूप त्यानं धारण केले, महादेवाचं रूप, विष्णू रूप, राम रूप त्यानं. मग हे सगळे साकार जर झाला असेल परमात्मा, तर हे त्यानं साक्षात मायेचा परिणाम त्याचं शरीर धारण केलं. बरोबर आहे. कारण काय, आमचं बी शरीर आणि त्याचंही शरीरच आहे. रामाला बाण लागले की नाही? नाही लागले का बाण? मग बाण लागल्याशिवाय ते सर्पास्त्रात पळला होता का? तेवढा इंद्रजितानं बेजार केलं राम. लक्ष्मण राम वरून बाण हाणून लागला, नागास्त्र, तर नागपाशानं बांधून टाकलं. राम लक्ष्मण सुद्धा विशुद्ध होते की नाही? सगळे वानर सैनिक होतच हो, ते काय सगळे. पण राम बिन लक्ष्मण बिन नागास्त्रात अडकलते की नाही? मग शरीरात बाण घुसले असतील की नाही त्याच्या? मग बाण घुसतात म्हणजे शरीर तुमच्या आमच्यासारखं असेल थोडं, त्याच्यात बाण घुसली तेव्हा. बरोबर आहे? बरोबर आहे की? मग आता ते पुन्हा गरुड आले, ते बंगला, आता ते असू दे. मग त्याचं शरीर आहे, आमचं बी शरीर. पण फरक हे, आमचं शरीर आहे अविद्या म्हणजे माया कार्य. आमचं शरीर माया कार्य, पंचमहाभूत आमच्या काय, आणि ते बी पंचकृत्य एकमेकात मिसळले. पंचकृत पंचमहाभूत आहे. हा, आणि तमोगुणाचं कार्य. हे असं हे जड शरीर आम्हाला प्राप्त झालं. हे भूत कार्य आहे. हे शरीर काय आहे? भूत कार्य. शरीर भूत कार्य आमचं, आणि भूत माया कार्य. लक्षात आलं नाही बोललेलं? पंचमहाभूत माया आहे की माया कार्य? माया कार्य. पंचमहाभूत त्रिगुण हे माया कार्य. आणि हे आमचं शरीर त्या माया कार्याचं कार्य. लक्षात आलं मी बोललेलं नाही? लक्षात डोक्यात आले का? माया कार्य भूत आहेत, गुण आहेत. रजगुण, तमोगुण, सतोगुण, पंचमहाभूत, अष्टधा प्रकृती भिन्ना प्रकृती. महाभूतांनी अहंकारो बुद्धिर व्यक्तमेव इंद्रियानी दशकंच पंचेंद्रिय गोचरा. हे बघा तुम्ही हे सगळं आणि हे बरं काय, ह्या अशा प्रकारची अष्टधा प्रकृती म्हणतात. याला 8 प्रकारची प्रकृती. मग हे माया कार्य 8 प्रकृती. अष्टधा प्रकृती माया कार्य, आणि त्या माया कार्याचं कार्य हे मुळे आमचं.
म्हणून आमचं मळण त्याच्या मळ्यात फरक आहे. ते माया साक्षात मायेचा परिणाम आहे. म्हणून चमत्कारिक मळे त्याचं कोणाचं देवाचं. म्हणून ते हजारो दावे आणले त्या यशोदेनं तर बांधल्या गेलं नाही गेलो आम्ही. मग आमचं तर तवाच बांधत आहे त्याच्या वावर चराटा. बरोबर आहे. वावर चराट झालं की आपल्याला कोणी मानल्याशिवाय राहत नाही का नाही. मानतात आपल्या मळ्याला. मग त्याचं मळ गवसलच नाही. का गवसलं नाही. साक्षात मायेचा कार्य म्हणजे साक्षात मायेचा परिणाम आहे. मायाकारी नाही की मायेचा परिणाम तिथं. म्हणून तर कानोबा तुझी घोंगडी चांगली रे आणि आम्हाशी का दिली वांगू. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगू. वाटते काय स्वगत सच्चिदानंद मिळवली सत्व शुद्ध सत्वगुणाने विनली. बरोबर आहे. आणि षडगुण गोंडे रत्नजडित श्याम सुंदर तुझ शोभली. ज्ञानोबारांनी हेवा केला मला त्याच्या शरीरात. माऊलीनं बरं काही माऊलीचं बोल नाही ना. माऊलीनं हेवा केला कृष्ण परमात्म्याच्या शरीराचा. माऊली म्हणले देवाला पांडुरंगाला म्हणजे कृष्णाला कानोबा तुझी घोंगडी घोंगडेच्या अभंग येते. हे घोंगडे नाही भाऊ. घोंगडं अडकलंय. घोंगड्यात तुम्ही अडकले का घोंगडी तुमच्यात अडकली. घोंगड्यात तुम्ही अडकले घोंगडी नाही अडकली. टाकून द्यावं का नाही. निगेटिव्ह हो मनातून काढायला. ही असं पडायचं तेव्हा पडून नाचले की नाचणारच आहे. ते चैतन्याचा तिचा वियोग झाला की ती दोन दिवस घ्यायला लागते. चैतन्याचा वियोग झाला की नाचते. त्याचा वाद ते नाचल तवा नाचल मरल तवा मरल काय तिथं व्हायचं. पण आता हाय तवा ती बाजूला सारवाडा म्हणजे मनातून वजा करावी. मी घोंगडी रूप नाही मी चैतन्य त्या घोंगडीवर लागलाय. माझा तिचा काही अर्थार्थी संबंध नाही. असं म्हणलं की घोंगडं निघालं. पण आपलं तर घोंगडं अडकून बसायला नाही. काय म्हातारे झालेले महाराज डंगर झालेले महाराज सुद्धा मेकअप करायला तो काय 40 बसवर म्हणून तुम्ही निम्यात किती झाली भरला आळती. आता 2-3 वर्ष झाली की तो निम्याच्या पुढे सर नाही 50 नाही 50 नाही. आता त्या आणि तू भर 40 संपल्यावर नाही जर तुला आहे तुला लागलं तर मला बारीक वाचायचं असलं काय मग ते सळतंय. मग असं करतंय डोळे त्याच्याकरता मग ते आयनच लावावं. 40 संपली 45 कडे गेलं की चष्मा लागला. मग कुठे बाबा झाले ना. तुकाराम मला जाऊन 70 वर्षाची का 70 वर्षाची नाही ते नाही. आता धरू नका ते हे मान्य आहे ना. हाय तिथपर्यंत मर्यादा. पण ते आपलं आईकडे आता हे कलियुग आहे. वरचीवर ते संकुचित काळ आलाय. एक काय म्हणालो मी लक्षात आलं का. हे आपलं घोंगडं हाय तवाच म्हणून 60-70 वर्ष झाले. तुम्ही रामायण सांगता तुम्हाला आणखी घोंगडं निघालं आणि काय तुम्ही लोकांचं घोंगडं काढू शकणार आहे. आईशी अशी करीता सेवा काय सुख होय जीवन. तुकारामाला प्रश्नच केला असल्या महाराजाची सेवा केल्यावर तुमचा काय फायदा होईल. काय उपयोग. 1,00,000-4 लाख मिळून देईल तुम्हाला. काय 1,00,000-4 लाख व्यावहारिक फायदा होईल. 1-2 एकर घेता याच्यावर काय करणार. ह्याची सेवा नका करू चांगला नाही. आयुष्याची करिता सेवा काय सुख होईल जीवन. सेवा करायची असेल तर गुरुजी सारख्याची करायची. मोतीराम रंगनाथ गुरुजी यांची सेवा करावी. रंगनाथ गुरुजी सेवा काय ना ज्यांनी सेवा गुरुजीची केली तिथे भाग्यवान. धोतर नेसविण्यापर्यंत वमनवार महाराज म्हणले हो मला वमनवार महाराज सांगितलं काय सांगावं गुरुजीचं वागणं योग्य. ते म्हणले कितीतरी पिकले होते धरून न्यावं लागत होतं आंघोळीला. नाही गुरुजी असं धरून न्यायचं म्हणजे नाही बसवायचं. नाही बसवल्यावरती गंगा द्यायचा पाणी मग अंगावर द्यायचं त्याला
बस आंघोळ झाल्यावर पुन्हा उठवावं लागायचं, बसल्याला उठायचं, पुन्हा उठवावं लागायचं, पुन्हा मग उठवायला मग धोतर आणून द्यावं लागायचं. मला वाटायचं हे धोतर इथे घातल्यापेक्षा गुंडाळावं दस्ती, वर धोतर टाकून द्या, दस्ती गुंडाळा आणि दस्ती गुंडाळून माझ्याचा आणि खोलीत धोतर नेसावं महाराजांना जमत नाही. कट्टा घातल्याशिवाय नाणी सोडायची ते देवा ते आमच्यावर वागणं थोडंच येते. लय इतकं काट कसं आम्ही दस्तीनं काट सोडतोच मला नाणी लबान मी बोलणार हो. मी दस्तीवर नाणी सोडतो आणि तिकडे जाऊन धोतर तितके तरी पावलं मी टाकतोय ते मला पाप लागायले आहे की नाही. पण गुरुजी काय म्हणजे माहिती काय, मग ते म्हणजे म्हणून ओमनवार महाराज लय थकले तुम्ही ते काय तिथं जाऊन धोतर नेटल्यापेक्षा इथूनच गुंडाळून जाते जशी तिथवर चला धोतर मला खोलीत नेसा कोणा जमत नाही रे म्हणले. अशास्त्र वागणं कसं जमल, अशास्त्री काय काय म्हणले, नाही 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 प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली त्याला माऊली म्हणले पावन जरी झाली अवस्था तरी प्रत्यवाय अशास्त्रात वागणं, प्रत्यवाय म्हणजे दोष. ते म्हणले मग आता ते झालं म्हणून मग पुन्हा म्हणले म्हणून तुम्ही म्हणायची दोष आणि पावन अवस्था जरी झाली प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, तुम्हीच म्हणतात की आम्हाला पापही नाही मग तुम्हाला कशाचं पाप पुण्य. बरोबर आहे. रंगनाथ गुरुजीला पाप पुण्य नाही, पाप पुण्य लागत त्याला पाप पुण्य लागत नाही, ते खरं आहे. खरं बोलले तर त्यांचंच ऐकून बोललेले ते हसले म्हणा, ते म्हणले म्हणा बरोबर आहे. मग मी आज नाणी लुंगीवर म्हणजे दस्ती मुंडावून सोडतो, उद्या तू तर सगळे लुंगी लावून परभणी चिंतोस. मी निस्ती नाणी सोडतोय, मला पाप पुण्य लागत नाही म्हणून मी काय करतो निस्ती लुंगीवर नाणी सोडतो, मला पाप पुण्य नाही मान्य आहे. मग हे मी करतोय मग हे मय बघून तू तर लुंगी लावून सगळ्या परभणी चिंतशील ना. आणि काय सांगितलं शास्त्रानं, मुक्त कक्षस्थो विप्रो भूमोचरती पादपा पदे पदे सुरापानम फलम भवती निश्चित. पाप लागल काय आणि मग शिष्याला जर पाप लागले आणि ते जर नरकाला गेले तर जबाबदारी आमची काय राहील. तुम्हाला पाप होऊ नये याच्यासाठी आम्ही शास्त्र वागत नाही असं म्हणणं आलं कोणाचं. मग एवढं काटेकोरपणानं लोकांना धडा शिकविण्यासाठी गुरु त्याला म्हणते गुरु. आणि मग अशा गुरुची सेवा केल्यावर फायदा होईल की नाही. इथं ते हेअर डाईल हेच करायले 70 वर्षातून म्हातार हेच काळ लावायले म्हणले हेच कवा निघल हे डोसक्यातलं येड देहाचं हे घोंगड्यातलं. मी हे सांगणार तुम्हाला ही जी घोंगडी आहे ही आपली घोंगडी ती माया कार्याची आणि त्याची घोंगडी मायेचा परिणाम आहे. म्हणून कानोबा तुझी घोंगडी चांगली घोंगडी चांगली कानोबाची कोणाची आपलं बोलणं चाललंय सगुण साकार परमात्म्याचं वर्णन आहे त्याची घोंगडी चांगली आहे. बरोबर आहे. स्वगत सच्चिदानंद नाही स्वगत सच्चिदानंद मिळवणी सत्वगुणाने विलिली शुद्ध सत्वगुणाने विली त्याची घोंगडी. बरोबर आहे ना. तिला षडगुण बोलले यशस्वी अवतारे ज्ञानवैराग्य ऐश्वर हे सारी गुणवर्य वस्तीचे रत्नजडित श्याम सुंदर तुझं शोभली. म्हणजे त्याचं शरीर ना आपल्या शरीरातला हा फरक आहे. बरोबर आहे ना. त्याच्या शरीरातला आपल्या शरीरातला हा फरक आहे आणि त्याचं शुद्ध सत्वगुणाची आणि आपली कशी मलिन सत्वगुणी अविद्येची ती शुद्ध सत्वगुणी माया त्याचं शरीर आणि आमचं मलिन सत्वगुणी अविद्या आमचं शरीर. पण असू द्या काय शुद्ध सत्वगुणी माया जरी असली तरी तिच्या दबक रजोगुण तमोगुण असतात. दबक म्हणजे कळले ना. त्या सत्वगुणाच्या अंतरमध्ये राहणार आहे. कोणाच्या अंतरमध्ये राहणार आहे. शुद्ध सत्वगुण मलिन सत्वगुण म्हणजे काय हे तरी तुम्हाला कळावं की का नाही. आता मी सांगितलं लक्षात ठेवतो का वाक्य ठेवा. शुद्ध सत्वगुण याला म्हणायचं तो सत्वगुण. कारण काय माया म्हणलं की त्रिगुणाशिवाय नाहीच मला काय म्हणणे माया म्हणलं की त्रिगुण त्याच्यात रजोगुण तमोगुण सत्वगुण. पण शुद्ध सत्वगुणी माया
आणि मलिन सत्वगुणी अविद्या असा जे दोन्हीतला फरक आहे. आपली उपाधी जीवाची मलिन सत्वगुणी अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वगुणी माया आहे. यातला जरा बरं का अवघड विषय पण जरा समजून घ्या आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हा हे लक्षात ठेवा. आणखी सहज वळीला आले ते सांगावे तुम्हाला. शुद्ध सत्वगुण आहे त्या तमोगुणाला रजोगुणाला आपल्या ताब्यात ठेवतो, त्यांना दाबून ठेवतो त्या दोन गुणाला आणि आपलं वर्चस्व गाजवितो. त्याचं नाव शुद्ध सत्वगुण. आणि मलिन सत्वगुण तसा नव्हे. मलिन सत्वगुण म्हणजे रजोगुण तमोगुणाचा उत्कर्ष आहे आणि सत्वगुण त्याच्या अंतर्मध्ये घ्या. म्हणजे आपल्यात का सत्वगुण नाही का? नाही का सांगा बरं. कोण्या माणसात सत्वगुण नाही सांगा. खाटकात नाही का? खाटकात हा नाही का? खाटकाला ह्या बकऱ्याला कापताय त्याच्यात नाही का सत्वगुण? त्याच्याशिवाय शरीरच नाही महाराज. फक्त त्या खाटकाराचा सत्वगुण दबल्या गेला आणि रस्तम वाढले. मग आपलं तरी तेच आहे. आपले कोणते वाढले की नाही भाऊ? माझी अनिज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी न लिंपे एकही विकारी संत संगत होरी एवढी. नाही त्याचं काही एवढीच नाही. जिथं काम नाही तिथं पडलं. शुद्ध सत्वगुण मलिन सत्वगुणाचा हा फरक नाही. मग आपल्या दोन गुणाचा उत्कर्ष आहे की नाही जास्त? होय. परमार्थ आपल्याला जास्त आवडतो का संसार जास्त आवडतो? हा इतकं ओळखा. मग संसार आवडतो रजोगुण आहे. भांडणं तंटे चोरी करा वाटते, कोणाचा आंबा तोडून आणा वाटते, कोणाचं वाळू तोडून आणा वाटते, तमोगुण आहे. बरोबर आहे. आणि पोतीला जावं वाटते कवा कवा सकाळ सकाळ पाटा पुरता आपण तेवढा पाठ आपला घंटा परत 8 किलो म्हणजे त्याला बोलवा हे असं वाटतंय. थोडं नाही वाटत. वाटल्याशिवाय तुम्ही यायले करा. मग हे कोणता गुण आहे? सत्वगुण आहे. पण दबलाय पुन्हा चवाला बांधा म्हणलं तुम्हाला थांबू वाटत. थांबले तुम्ही डोळे कातरवरून थांबले का खरं प्रेमाला थांबले? बरं नाही मनातून प्रेमाला थांबले का तुम्ही डोळ्यावर कातरवरून थांबले? डोळ्यावर कातरवरून थांबले. तिकडे तुम्हाला टक्क काव दिसू लागले ते ज्ञानात गेला पळून. म्हणजे तुमचा कोणता गुणाचा उत्कर्ष ह्याच्यात झाला? बरोबर आहे. म्हणजे मग आपला मलिन सत्वगुण त्याच्यामुळे म्हणले आणि त्याचा शुद्ध सत्वगुण त्याच्यामुळे. याचा अर्थ ईश्वरात रस्तम नाहीत असं नाही. आणि नसते तर रावणाला मारायला तमोगुण धारण करावं लागला त्या राम. रागाशिवाय मेला का रावण? तिथं जर त्या रामाला राग आला नसता रावण मरतच नव्हता. हा काय म्हणणे? हा तिथं राग महाराज राम कसे झाले होते तिथं वर्णन बघा रामायणामध्ये. गावबा महाराजांनी केले रामायण कारण का गावबाच्या हातावर रावण मेलाय, नाथांच्या हातावर नाही मेला. म्हणजे गावबा महाराजांच्या रामायणातच मेलाय ना ते. शक्तीपासून पुढे आहे ना ते गावबा महाराज राम. मग त्यावेळेला गावबा महाराजांनी वर्णन केले त्या रामाच्या स्वरूपात. म्हणजे त्याच्या पुढे काळ आला तरी काळाला भीती वाटत इतके गरम झाले. कोण? राम. तितके क्रोधात आले आणि तेव्हा ते मग अस्त्र वापरून त्या दुष्टाला म्हणजे तिथं तमोगुण आलता ना. मग आलता का आणला होता? भाई का आला का हे सृष्टीतलं कार्य करायचं आपल्याला त्याचं गरज आहे. हो गरज आहे नाही भाऊ, तसं जमत नाही. आपलंच पोटचं पोरग आहे, त्याला जर धुम केल्याशिवाय शाळेत जायला गेला धुमकावं लागेल का नाही? 2 थापडा हाणाव्या लागतील की नाही? जरी तुमचं प्रेम आहे माया आहे त्या लेकरावर हे खरंय, पण ती माया बाजूला सारून 2 हटकाळीत लावून त्याला शाळेत पाठी घेऊन झाडावं लागल. आणि तिथं राग आल्याशिवाय थापडा हाणता येते राग नाही थापडा कशा हाणं त्याला गोष्ट असली. मग ते धारण केलं रामानं. ते कशासाठी? त्या दुष्टाला मारण्यासाठी सज्जनाला सांभाळण्यासाठी ते गुण त्याचा वाढविला. म्हणजे त्याच्या हातात आहे. दाबला की दबत आहे ते दबत आहे त्याच्या अंतर्मधला आहे. ईश्वराच्या म्हणजे शुद्ध सत्वगुणाचं उपाधी असल्यामुळं त्याचे हे 2 गुण अंतर्मध्ये आहेत. ते काही आगाऊपणा करीत नाहीत, योग्य काम करतात. परशुराम नाही का बापाला म्हणले होते पिताजी ते रागाला जाळून टाकू लागले ना. कोण जेवण लागली? त्या दुष्टानं माझी बायको मारली, माझे लेकरं मारले. कोणी? या रागानं. याला मी जाळून टाकतो.
त्याला खतम करून टाकतो असं ते. मग राग म्हणून लागला, महाराज तसं करू नका, पण जमदग्नीला तुमच्याजवळ मला थोडं त्याचं कारण एक आहे, राग नसलेल्या माणसाला माणसं कसपट समजी. थोडा महाराजाकडे राग आयजी तवा लोक घेत नाही, घेत नाही. खरं सांगू लागला ते कोण राग, तुमच्याकडे मी थोडा ते म्हणजे बेट्या अजिबातच नाही, तुला जाळून टाक. जाळून टाकायला म्हणजे बा ईश्वराने निर्माण केले, आणि सृष्टी ईश्वराने निर्माण केल्यावर सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी जाळणं बरोबर नाही. म्हणजे ईश्वराच्या विरुद्ध करणं बरोबर आहे का? हे मला जाऊ नका, जाळीत ना, मग तुला माझ्या शरीरात ठेवीतच नाही, म्हणजे माझ्यापाशी तो राहायचं ते म्हणलं थोडं राहू द्या म्हणजे. आणि थोडं फायदे होतं मला, थोडा फायदे होता. ते असता त्याच्याजवळ तर सहस्रार्जुनाच्या त्या मारानं मेले असतील ते बामा कोण असतात, हे नव्हतात म्हणून सहस्रार्जुनाला मारला की बामन पुन्हा मारला का ठोला खतम करून टाकला. आणि हे बुवा जर जवळ असता तर ते मारित नव्हता, भस्म केला असं त्याला, त्याला भस्म केला पण नाही. मग हे मग शेवटी काय म्हणले, मग म्हणले पिताजी तुमचा राग मला देऊ द्या. कोण म्हणले, आम्हाला काय आहे म्हणजे पुढे दुष्टाचं दमन करायचे, त्रिसप्तकी पृथ्वी क्षेत्री करायची, माजलेली दुष्ट मारायची होती त्या अवतारात देवाला. हे परशुराम देवच आहे ना, आणि त्याला हे सगळं कार्य करायचं होतं. म्हणून त्या रागाचा स्वीकार परशुराम जमदग्नीने विचार केला, माझा राग सांभाळील तर हेच पोळ. लक्षात आहे की नाही, माझ्या रागाला सांभाळायला दुसरा जमणार नाही, अवतारी पोळ. आणि एवढंच सांभाळील, दुसरं सांभाळणार नाही. कारण तेवढा भडका रागाचा दुसऱ्या महाराजात म्हणल्यावर महाराज काय दुनिया जाळून टाकीन. बरोबर आहे की नाही. एखाद्या मूर्खाकडे ब्रह्मास्त्र दिलं, ब्रह्मशिरोस्त्र, आज त्याचं नाव काय ब्रह्मशिरोस्त्र. आणि एखाद्या योद्ध्याकडे दिलं बिंडवाक्याच्या, त्याचं कवाय टाकतंय आणि कवाय टाकून 56 देश जाळून टाकते. कोणाकडे ब्रह्मास्त्रासारखं अस्त्र देता येत नाही. तसा हा राग जमदग्नीचा लय भारी होता, आणि ते जर कोणाकडे गेला असता तर ते त्याला सहन झाला. मग त्या भगवंताने घेतला, भगवंत राम भगवंत आहे, त्यानं राग घेतला आणि त्यानं राग घेऊन दुष्टांचं दमन. म्हणजे मला हे म्हणायचंय की देवात ते रजोगुण तमोगुण त्याच्या ह्याच्यात नाहीत का? मग रजोगुण तमोगुण ज्या अर्थी आहेत त्या अर्थी त्याच्याकडे पाप पुण्य आहे. आलंच पाप का नाही आलं? आलं हो पाप पुण्य. आणि म्हणून तर बघा रामानं रावणाला मारल्यावर पुन्हा घरला वापस आले, अयोध्येचं राज्य करू लागले, सुरू झालं. तेवढ्यात मग अगस्त्य आले, आणि अगस्त्य आल्यावर राम म्हणले या महाराज या बसा बसा. अगस्तीला बसविलं, सर्वशक्त्याने पूजा केली महाराजांची, अगस्ती महाराजांची. आणि रामानं पाया मस्तक ठेवलं अगस्त्य महाराजांनी. अगस्त्य महाराजांनी पाया पडू लागले, राम भगवंत आहे म्हणून बसा म्हणजे. हो म्हणजे रामा तू दुष्टाला मारलं, मला बरोबर तू चांगलं कार्य केलंस, लई माजला होता कडू, 33 कोटी देवायला ह्याला सगळ्याला त्रास होता, त्या रावणाला मारलं. हो म्हणजे महाराज मारलं हे तुमच्या कृपेनं, साधू संतांनी, दुष्ट मेला, मला खूप बेजार केलं म्हणजे ज्याला. कोणी महाराज ते कोण होता रावण? लंकेचा राजा होता, हे पण त्याच्या बापाचं त्याच्या आज्याचं पंजाचं हे म्हणजे मूळ कोण कोणतं? मग ते ब्रह्मदेवापासून उत्पत्ती ते सगळं ते तीन प्रेतीन अमुकण ढमुकण सगळं त्याचं कुळमूळ. आणि मग रामाच्या लक्षात आलं की ब्रह्मदेवाच्या वंशातला रावण आहे, ब्राह्मण आहे. रावण कोण आहे? ब्राह्मण आहे. फक्त दुष्ट काम करू लागला म्हणून ब्रह्म राक्षस. बरोबर आहे ना, राक्षस आहे. पण कोणता राक्षस आहे? माता माझ्या हातानं ब्राह्मण मेला ना, मला ब्रह्महत्या लागली. महाराज मला तर ब्राह्मण मारला मी, ते ब्राह्मण मारल्यामुळे मला ब्रह्महत्या लागली. त्याच्याबद्दल ते प्रायश्चित्त काय सांगा? ते पाप क्षालन व्हावं, माझ्याकडे ते पाप राहू. कोण म्हणायले? आहे की नाही वालूचं? आहे की नाही रामायणामध्ये? कोणतं कांड चालू आहे तुमचं? मग आताच काय पुढे उत्तरकांडात. मग अगस्त्य महाराज म्हणले रामा तुला पाप पुण्याची काय कल्पना, म्हणजे शुद्ध स्वरूपाला बोलली ती. आता जे म्हणले का पाप पुण्याची तुला काय गरज आहे, तुला कुठं पाप पुण्य?
जे बोलू लागले का अगस्त्य असं म्हणू लागले का त्याच्या कोण्या स्वरूपाला धरून बोलू लागले शुद्ध स्वरूपाला धरून बोलू लागले आणि राम जे पाप लागलं म्हणू लागला ते कोण्या स्वरूपाला धरून म्हणू लागला शुद्धाला म्हणू लागला का त्या मायेच्या परिणामाला म्हणू लागला हा माया का म्हणजे मायेचा परिणाम साक्षात शरीर धारण केले मी अवतारात सगुण साकार झालोय मग त्या नियमाप्रमाणे मला पाप लागलं होई नाही लागलं नाही पाप मग तुम्ही काही म्हणा महाराज मला पाप लागलं वा मला मग ते म्हणले आठवणे देणे का ते पाप तुझं क्षारण होईल ते सांगितलं हे ना आठवणे देणे केला पापाला मानलं की नाही भाऊ मग देव पापाला भेटाय का नाही तुम्ही पापा भेटा बरोबर आहे की नाही आणि तुकाराम मला तेच म्हणाले खरं बोलले महाराज खरं बोलले तुम्ही पापा भेटा याचा अर्थ ती उपाधी धारण केली सत्वगुणी मायेचा परिणाम शरीर म्हणून पापाला देव सिद्ध झाला नाही भाऊ नाही आणखीन सिद्ध करू पण टाइम संपला उद्या करू पापाला भेटय हो कोण देव पापाला भेटे याचा विचार उद्या करू टाइम संपलाय आता काही 1 मिनिट 2 मिनिटं तर हे आता एक लक्षात ठेवा आपलं चरण चालू आहे तुम्ही पापा भेटा मग तुम्ही पापा भेटा पण आम्हा उपजावा या चिंता त्याच्यात आणखी मर्म आहे म्हणजे आम्हाला तुम्ही पापाला भेटा म्हणजे आम्हाला भेरी बिता असा त्याचा अर्थ व्हायला नाही भाऊ का नाही आम्हा उपजावया अरे बापरे देव जर पापाला भेटे तर मग आपलं काय बाबा लक्षात आलं काय लक्षात आलं की नाही बोलले देव जर पापाला भेटे मग आपण भ्याव का नाही घ्यायलाच पाहिजे आणि पापाला भिणाऱ्या माणसाचं कल्याण होते ते पापाला भेट नाही त्याचं कल्याण कधीच होत म्हणून माणूस कसा असावा पाप भिरू मला कोणाचंच भीव वाटत नाही अशी काही माणसं येतो जगात अशी माणसं जगात आहेत हो मला कोणाचंच भीव वाटत नाही काय भेव आहे असे म्हणणारे काही अरे तिथे बी तू असला असतं विधट पण तिथं भित्रा होय कुठं पापाला भे बरोबर आहे ना हा पापाला भेळ आता काल बघा ते डबकं काढलं त्याच्यात उंदीर खेळ आणि त्या डबके बांधले त्यानं वायर कातर इनाय भाऊ लय उंदर आगाव असते आता आता सांगा त्या माधवरावनं हे ते पाईपलाईन बसवायला आणि ते पैप आणून धुळीच्या व्हायला लावलेले आणि त्याला बसवायला वाट्या मोठ्या रबल्या आता पैपाला ठोकायला म्हणजे कवा ठोकते कोणाला ते बनाळाचं पाणी घालायचं आणि त्याच्या डबक्यात मी ते बघ सामान बांधून ठेवतो बरे आता हे काढले बघा ते उंदर त्या उंदराने त्या वाक्यात टोकरून टाक आणि मधात ती उंदरीने येली हे काय म्हणले लय मधात काय तरी खळखळ करायला मला वायर कातरून टाकले ते मिळालं वायर बाबा हे ते काय करा बाहेरच करा बाहेर काढलं तर ते मधात जायचं नाही आता कसं करावं मग कुठं टाकले तर म्हणलं तर ती तिला घोषणार नाही तिचा ताटाटूट झाला पुन्हा के कावळे खाते ते पाप आपल्याला लागलं बरोबर आहे की नाही भ्यावं का नाही पापाला मग मी आणलं त्या डबक्यात पिले तसे सोडले एक म्हणलं एक ताप मावले आणि ते डबकं दशात तसं बांधून ठेवले मी संध्याकाळची मायली त्याला पाजली ते काय ते जोपासना करीत आता थोडे रात्री आलती का नाही कोणाला टाकतो मला वाटेल तिने यावं नाही आली का ती आठ पिले मिले तुम्हाला नसल्याला सांगा कशी गंमत आहे का नाही बरं आपला आश्रम मध्ये सगळेच आहे कोणाचा एकट्याचा नाही हे आश्रम कोणाचा आहे सगळेच आहे मग त्याच्यात माणसायचाच आहे असं नाही उंदर पाखरं घरटे करावे बसावं लेकरं हे ते निर्माण करावे ते सगळ्याच मग आता कसं करावं सांगा भाऊ मग पापाला भ्यावं लागेल का नाही यावं लागेल हा आता ती उंदरीने यावी की नाही आली असं काय यावी वाटायची हे म्हणणार का बघू बघू मला आजू पडून जाईल आणि ती पुन्हा विचार करील हे मुलगी पुन्हा मला यात मारायला पुन्हा यायचीच नाही भेंड भेंड तसं करू नको काय होईल ते होईल आता जाऊच नका आता जायचंच नाही आणि ती मोठ्या झाल्या आपल्यात पळून जाते पिढे हो महाराज एकंदरीत माणूस पाप भिरू असावा कसा असावा हा आणि मग हे देव सुद्धा